ते सोबत असतात पण सोबत वाटत नाहीत. ते एकत्र फिरतात पण पूर्वीसारखे आता मिसळत नाहीत. त्यांना झालंय तरी काय? सवाल आहे तो महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीबाबत. नमस्कार, मी प्रसाद काथे. आजचा सवाल आहे, एकनाथ शिंदे कुणावर नाराज आहेत? एकनाथ शिंदेंच्या संदर्भातली ही चर्चा यासाठी गरजेची आहे कारण अगदी हा म्हणता 2-4 दिवसात ते पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनी नुकतीच अमित शहा यांची गुपचूप भेट घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले नाहीत, तर शिवसेनेचे नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शहा यांची भेट घेतली आहे. जी दृश्य आत्ता आपण पाहता आहात ती त्यांच्या यापूर्वीच्या भेटीची आहेत, कारण आत्ता झालेल्या ताज्या भेटीला कुठल्याही प्रकारे कॅमेऱ्यात शिंदेंनी येऊच दिलेलं नाही. राज्यामध्ये महायुतीचं संपूर्ण बहुमतातलं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत आणि त्यात सुद्धा अमित शहा यांच्या भेटीचा हा जवळपास 4था दौरा आहे असं म्हणता येईल. आणि ही बातमी संपते न संपते तोच नवी बातमी येऊन धडकते की एकनाथ शिंदे नुकतेच पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे बहुतेक वेळी अमित शहा यांच्या भेटी घेतात तेव्हा प्रत्येक वेळी त्या भेटी खुलेआम असतीलच असं नाही. ताजी भेट अगदीच गोपनीय पद्धतीनं झाली आहे असं कळतंय. त्याचा तपशील असा आहे की या गोपनीय पद्धतीनं झालेल्या भेटीच्या मागे काही कारणं आहेत. यावेळी भेटीला जाताना शिंदे पक्षातील एका धनवान नेत्याला सोबत घेऊन गेले होते अशी ही चर्चा आहे. या आधीची फेरी शिंदेंची वाया गेली. बरेच प्रयत्न करून अमित शहा त्यांना काही भेटले नाही. मात्र या वेळेला त्यांनी भेट मिळवण्यात यश मिळवलं. अनेक प्रयत्न करून सध्याची भेट अखेरीस झाली. तानाजी सावंत यावेळच्या दिल्ली दौऱ्यात शिंदेंच्या सोबत होते असंही कळतंय. एवढं सगळं करून शिंदे थेट काही नवी दिल्लीतून मुंबईला आलेले नाहीत. शिंदेंनी आपला मुंबईला येण्याचा मार्ग बदलला. नवी दिल्लीतून निघून शिंदे बंगळुरूला गेले. बंगळुरूतून ते फिरून मुंबईत आले. नवी दिल्लीमध्ये गेल्यावर एकनाथ शिंदे केवळ अमित शहा यांनाच भेटतात असं नाही, ते प्रसंगी नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटतात. याआधी नरेंद्र मोदी यांच्या सोबत एकनाथ शिंदेंच्या झालेल्या भेटीची ही काही क्षणचित्र आहे. त्यावेळेला या दोन नेत्यांमधली देहबोली आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. एकनाथ शिंदे आपल्या खासदारांच्या सोबतही नरेंद्र मोदींना भेटले आहेत. आपल्या कुटुंबाच्या सोबतही नरेंद्र मोदींना भेटले. खास करून तर आपल्या वडिलांना घेऊन जेव्हा एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते तेव्हा प्रसंगी आपल्या वडिलांना नरेंद्र मोदींच्या शेजारी बसवून स्वतः दूर बसणं त्यांनी पसंत केलं होतं. आम्ही आपल्याला हे याचसाठी दाखवतोय कारण नवी दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा भेट घेतात तेव्हा तिथे त्यांची देहबोली आणि कुटुंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची देहबोली कशी असते. नरेंद्र मोदींच्या पलीकडे एकनाथ शिंदे अमित शहा यांना सुद्धा भेटतात आणि अमित शहा यांच्या सोबतची एकनाथ शिंदेंच्या संवादाची देहबोली ही कधीच लपून राहिलेली नाही. या दोघांमधल्या देहबोलीतून प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येऊ शकतं. वानगी दाखल या दोघांच्या आधीच्या भेटीतले काही फोटो आम्ही आपल्या समोर आणलेले आहेत. वातावरण हलकं फुलकं असेल तर दोघांच्या चेहऱ्यावर ते कळतं. वातावरणात तणाव असेल, परिस्थिती गंभीर असेल तर दोघांच्याही देहबोलीतून ते व्यक्त होतच. शिंदे आणि अमित शहा एकमेकांना भेटतात. एरवी कठोर वाटणारे अमित शहा बऱ्याचदा एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाच्या सोबत वावरताना मृदू वाटू लागतात. विषय गंभीर असेल तर अमित शहा यांची देहबोली बदलते. हे वेगळं सांगायची अजिबात गरज नाही. या निमित्तानं आपण अधिक चर्चेच्यासाठी आपल्या सोबत जोडतो आहोत सुशील कुलकर्णी यांना.
सुशीलजी, आता सांगा, अमित शहा यांच्या भेटीला एकनाथ शिंदे सारखे सारखे दिल्लीला जातात तरी का? एकनाथ शिंदे दिल्लीला का जातात, एकनाथ शिंदे दरेला का जातात, एकनाथ शिंदे नाराज का असतात, असे अनेक एकनाथ शिंदे असे का असतात असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाण्याचं कारण एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रातील सत्ता शेअर करतायत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी मिळालेलं मुख्यमंत्रीपद उपभोगलं आहे. आता उपमुख्यमंत्रीपदाचा आनंद ते घेत आहेत आणि या स्थितीमध्ये महाराष्ट्रात अगदी प्रामाणिकपणे त्यांचे सरळ सरळ कॉम्पिटिटर असलेल्या देवेंद्र फडणवीसांना, म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे समजतात अशा देवेंद्र फडणवीसांच्याकडून काही अधिकचं काढून घ्यायचं असेल तर त्यांना डील दिल्लीशी करावी लागेल. म्हणजे मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या एकनाथ शिंदेंना राष्ट्रीय पातळीवरूनच काही डील करून मागावं असं वाटत असतं फडणवीसांशी बोलण्यापेक्षा. त्यामुळं एकनाथ शिंदे सातत्यानं दिल्लीला जातात. त्या दिल्लीला जाण्याची दोन प्रमुख कारणं आहेत असं मला वाटतं. एक, मी राज्यातल्या नेत्यांसोबत बोलत नसतो हे एक दाखवायचं आहे आणि राज्यातल्या नेत्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी थेट अमित शहांच्याकडून डील करून काही, म्हणजे बोलून चर्चा करून, डील करून नाही, चर्चा करून काही मिळवायचं आहे, हे एकनाथ शिंदेंचे हेतू आहेत हे स्पष्टपणे आपल्या लक्षात येतं. सुशीलजी, आपण जोडलेले राहा, पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. असं अजिबातच घडत नाही की भाजपाचे दिल्लीश्वर फक्त शिंदेंनाच भेटतात. महाराष्ट्र भाजपातल्या इतर अनेक नेत्यांना सुद्धा मोदी आणि शहा टप्प्याटप्प्यानं भेटत राहतात. कधी कधी शिंदे आणि फडणवीस एकत्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटतात, तर कधी कधी फडणवीस वेगळे आणि शिंदे वेगवेगळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटत असतात. या दोघांच्याही भेटीच्या दरम्यान त्यांची देहबोली बरंच काही सांगून जाते. मात्र जसजशी महाराष्ट्रातली सत्ता जुनी होतीये, शिंदेंच्या स्वतंत्र नवी दिल्लीतल्या वाऱ्याही वाढल्या आहेत आणि मोदी शहा यांच्यासोबतच्या त्यांच्या स्वतंत्र भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आहेत. शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र भाजपाच्या काही नेत्यांच्या पोटात गोळा येतो असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळी शिंदेंच्या नवी दिल्ली भेटीची, नवी दिल्ली वारीची चर्चा घडतीये हे मात्र तितकंच खरं. एकनाथ शिंदे नाराज आहेत का असं महाराष्ट्रात तुम्ही कोणाला विचारलं तर होय, ते नाराज आहेत असं सहज उत्तर येईल. मग त्याची कारणं आपल्याला शोधावी लागतील. सध्याच्या स्थितीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं अनेक आहेत असं म्हटलं जातं. सत्ता वाटपाबाबत ते असमाधानी आहेत. युतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व वाढतंय हे त्यांना खुपतंय. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांना एकसमान वागणूक भाजप का देतोय असा त्यांचा प्रश्न आहे. कल्याणच्या लोकसभेमध्ये भाजपाची कुरघोडी सुरू आहे अशी शिंदेंची तक्रार आहे आणि मुख्यमंत्रीपद न मिळणं हे शल्य शिंदेंकडून कधीही लपून राहिलेलं नाही. पुन्हा एकदा आपण जातोय सुशील कुलकर्णी यांच्याकडे. सुशीलजी, या सगळ्या परिस्थितीला कसं पाहाल? भारतीय जनता पक्षासाठी एकनाथ शिंदे हे लग्नाच्या मांडवातील पोराकडची मंडळीपैकीचे आहेत. म्हणजे कशासाठी रुसतील सांगता येत नाही, कशासाठी नाराज होतील हे सांगता येत नाही. आत्ताच्या ताज्या कारणांच्या पैकीचा विचार केला तर मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणासाठीचं, तर त्या आंदोलनाला एकनाथ शिंदेंची हे आहे, चिथावणी आहे, काय फूस आहे का बळ आहे, म्हणजे जो ज्याने वापरायचा तो शब्द, मी बरेच पर्यायवाचक शब्द देतोय, प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे ते शब्द वापरू शकतील. तर ते जे आंदोलन एकनाथ शिंदे यांचं बळ देणं चालू आहे त्याच्या मागे ते उभेत असं वाटतं, हे भाजपला वाटतं आणि यामुळं भाजप, एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात काम करतायत, ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांना त्रास होईल यासाठी काम करतायत, फडणवीसांना त्रास होईल यासाठी काम करतायत, असा एक मेसेज, अशी एक चर्चा भाजपच्या वर्तुळातून सुरू आहे आणि तेच एक मुख्य पहिलं नाराजीचं कारण असू शकेल. आणि दुसरं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना जी मोकळीक कामासाठीची मिळायला हवी ना, ती बहुतेक वेळेला मिळत नाही असं दिसतंय. कारण त्या मोकळीकीतून बरेच प्रकार समोर येतात.
कालचं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं प्रकरण असेल, ही अशी बरीच प्रकरणं पुढे येतात. त्यामुळे त्या मंत्र्यांना मोकळीक मिळत नाही असा एक समज एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा आहे. आणि त्या समजातून एकनाथ शिंदेंना आपल्या मंत्र्यांना खुश करण्यासाठी ही नाराजी दाखवत, म्हणजे असं एकत्रित दाखवावं लागतं ना, ती नाराजी दाखवत दिल्लीवाऱ्या कराव्या लागतात. सुशीलजी, आपण जोडलेले राहा. पुढच्या मुद्द्याकडे बोलूयात. पुढचा मुद्दा आहे की कळीचा मुद्दा त्यातला असा लक्षात घ्यायला हवा की एकनाथ शिंदे अजून किती दिवस नाराज राहणार आहेत. आणि हाच मुद्दा घेऊन आपण सुशील कुलकर्णी यांना हाच प्रश्न विचारणार आहोत की एकनाथ शिंदे आणखी किती दिवस नाराज राहणार. ही सगळी नाराजी किती दिवस आणि कुठपर्यंत, हा प्रश्नच मुळात खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटत असतं की आता हे सगळं संपेल, हे सगळं तुटेल. खरं तर एकनाथ शिंदेंचा सगळ्यात मोठा जो पक्ष, विरोधी पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. हे सगळं चर्चा करताना बरं वाटतं आपल्याला. आणि हे भाजपचे आणि शिवसेनेचे संबंध तुटण्यापर्यंत जाईल असा एक लोकांच्या मनामध्ये विचार येत असतो की हे सगळं तुटणार आहे. एक दिवस असा येईल की सगळं तुटलेलं असेल. पण माझं मत आहे की ही नाराजी ही एकनाथ शिंदेंना दाखवावी लागते यासाठी की भारतीय जनता पार्टीसोबत आपण खूपच मिळून मिसळून अगदी आनंदानं राज्य करतोय असं वाटलं तर एकनाथ शिंदे भाजपसोबत तडजोडी करून आपल्याच पक्षाचा संपुष्टात आणतायत, आपल्या पक्षाकडे कमीपणा घेत आहेत असा एक समज त्यांच्या कार्यकर्त्यांचा होण्याची शक्यता आहे. नंबर 1. नंबर 2, आपल्या कार्यकर्त्यांना मी तुमच्यासाठी लढतो आहे, मी तुमच्यासाठी भांडतो आहे आणि खूप काही मिळवण्याचा प्रयत्न करतोय, सत्तेत जे मिळेल ते घ्यावं लागतं असं सांगता येऊ शकतं. आणि यासाठीच हे सगळं चाललं आहे. मला वाटतं की ही अजून पुढची 3 वर्ष तरी, म्हणजे मी असा दावा करत नाही आहे की 3 वर्षानंतर निवडणुकीपर्यंत सगळं हे पुढे त्यानंतरही छान चालेल. पण अजून पुढची 3 वर्ष तरी ही अशी धुसफूस, कुजबूज, रुसणं हे चालत राहील. ह्या रुसण्या फुगव्याचा काय परिणाम होतोय हे 29ला लक्षात येईल. असं वाटलं एकनाथ शिंदेंना की आपली ताकद वाढते आहे किंवा ताकद वाढवणारं एखादं बळ आपल्यासोबत येत आहे तर एकनाथ शिंदे वेगळा काही निर्णय घेऊ शकतील. पण तोपर्यंत दुसरं बळ शिल्लक ठेवलं जाईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अजून 3 वर्ष तरी या कुरबुरी, कुजबूज किंवा नाराजी याचा काहीही परिणाम होणार नाही आहे. याचा परिणाम जो काय होईल तो 29मध्ये दिसेल आणि तो यामधल्या बऱ्याच प्रवाहात काय काय अधिक उणा अधिक होत आहे त्यावर ठरणार आहे. धन्यवाद सुशीलजी या सगळ्या चर्चेच्यासाठी. तर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्यानं कारभार हाकत असलेले एकनाथ शिंदे असे वारंवार नाराज होत आहेत. ते 29 पर्यंत नाराजच राहू शकतात किंवा ती नाराजी योग्य पद्धतीनं वापरून घेऊही शकतात. अर्थात प्रत्येक नाराजीला शिंदेंकडे वेगळं कारण असेल का हे आपण वेळोवेळी शोधत राहू.